जसा वस्तारा बाहेर निघाला तसा घे सरपंचीन कर चमनगोटा, घे मास्तरीन कर चमनगोटा, घे बचत गटाचे अध्यक्ष कर चमनगोटा. सगळे चमनगोटेच, जिकडं बघा तिकडं नुसते गोटेच. म्हणले आता काय करायचं, काय प्रकार झाला, कोणालाच मेळ लागा ना. जिचं घर होतं ती म्हणली माझा नवरा मला लय हानीन, तुम्ही पटकन घराच्या बाहेर निघा. सगळ्याला तिनं घराच्या बाहेर काढलं. लांबूनच बचत गटाचे अध्यक्ष, त्याचा नवरा घरी जेवत होता त्या बायकोचा, लांबूनच त्याला बायको दिसली. त्याची गुडघ्या इतकाली केस होती, काहीच ठेवलं नाही. नवरा कसा करतो, मॉडेल तर आपलंच दिसायला, फक्त गाडी नंबर बदलला म्हणला, बाकी काही नाही. बघा इकडे लक्ष. एका गावामध्ये एक जण राहत होता बाबा. त्यानं एवढी भगवान शंकराची भक्ती केली, महादेव त्याला प्रसन्न झाले. ऐकताय ना तुम्ही, कळतंय ना? हां, का भुका लागल्यात? नाही ना? हां, इकडे लक्ष द्या, ऐका. महादेवाची भक्ती केली आणि शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं सांग तुला काय पाहिजे. सांगितलं देवा काय द्यायचं तर द्या, सांग मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. सांगितलं काय द्यायचं तर द्या. भगवान शंकरानं त्याला एक डब्बी दिली. काय दिलं? बोला, मोठ्यानं बोला. काय दिलं? डब्बी दिली. आणि त्या डब्बीमध्ये एक सोन्याची अंगठी दिली. काय? माझ्या हातात चांदीची आहे, त्याला सोन्याची दिली होती. हां, त्याला सोन्याची अंगठी दिली. त्या डब्बीमधलं त्याने अंगठी काढली की त्या डब्बीत परत एक अंगठी निघायची. त्यातली अंगठी काढली की परत डब्बीमध्ये अंगठी बसायची. अंगठ्यावर अंगठ्या, अंगठ्यावर अंगठ्या. गरीबाचा माणूस श्रीमंत झाला. एवढा श्रीमंत झाला, एवढा श्रीमंत झाला, त्यानं बंगला बांधला, घर वगैरे सगळं त्यानं, गाडी ते घेतली. प्रत्येकजण गावकरी म्हणायचे एवढा गरीब माणूस होता, एवढा श्रीमंत झाला कस काय, एवढा मोठा नेमका झाला कस काय, काय कारण असेल, त्याचं कारण आहे तरी काय. प्रत्येकजण विचार करायचा गावामध्ये. महिला मंडळ तुमच्याकडं नदीला धुणं धुवायला जातात का? जातात. पूर्वी नदीला धुणं धुवायला जायच्या खेड्यातल्या महिला. हां, ज्यांच्या कपाळावरती कुंकू आहे त्यांना कळलं, बाकीच्यांना नाही कळणार. हां, जात होते. आजी तुमच्या काळामध्ये नदीला धुणं धुवायला जात होते ना? हां, आता पूर्वी बायका नदीला धुणं धुवायला जायच्या, सगळ्या नदीवरती यायच्या. मग ती एकोणमक्कीला विचारायची, म्हणायची का गं एवढी गरीब होती, एवढी श्रीमंत झाली कशी? आणि महिला मंडळाचं म्हणजे तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. गावात एखादी बातमी पसरायची जर असेल तर पत्रकाराला बोलवण्यापेक्षा यांना बोलव जा. हां, अगदी लवकर बातमी पसरते. बघा काय, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, सगळ्या गावाला ठरलेलं. तिला सांगितलं म्हणे माझ्या नवऱ्यानं भगवंताची भक्ती केली, शंकर प्रसन्न झाले, डब्बी दिली, त्या डब्बीमध्ये अंगठी निघली, अंगठी काढली की अजून एक अंगठी काढायची, अंगठी काढली की त्याला अजून एक अंगठी, अशा अंगठ्याला अंगठ्या. गरीब होते मी, श्रीमंत झाले. तिनं कुठल्याच प्रकारचा विचार केला नाही. धुणं ते सगळं तसंच ठेवलं. घरी गेले, नवऱ्याला म्हणले आत्ताच्या आत्ता उठायचं आणि शंकराच्या भक्तीला लागायचं. ते बिचारा जेवत होतं. ते म्हणला जेव दे. ती म्हणली हा जेवण नंतर, आधी जा. ते गेलं, भगवंताची भक्ती केली, पण भूक लागलेली. 8 दिवस थांबलं, परत वापस आलं. बायको म्हणली हां झाले का महादेव प्रसन्न? म्हणे नाही. ती म्हणली परत जा. ते म्हणलं अगं जेव देतं? नाही नाही म्हणले, अजिबात नाही, जेवण आल्यावर करायचं. सोमवार धरले, नवऱ्याला उपाशी मारल्यावर कसा महादेव प्रसन्न होणार आहे सांगा मला तुम्ही आता. हां, जा म्हणले आत्ताची आत्ता. अजिबात जमत नाही म्हणलं. कसं तरी ते बिचारं 1 महिना थांबलं. शंकराला शेवटी दया आली. शंकरानं सांगितलं सांग तुला काय पाहिजे, मी तुझ्यावर प्रसन्न. शंकराला म्हणला मला डब्बी द्या, डब्बी. शंकर म्हणले तुम्ही बिघडले का काय, काय डब्बीच मागायला? दुसरं काय? नाही नाही म्हणला डब्बीच. अरे दुसरं काय माग? नाही म्हणला मला डब्बीच पाहिजे. बरं ऐका बरं, त्याला डब्बी दिली, पण आधीच्या डब्बीमध्ये दिली होती अंगठी, ह्याच्या डब्बीत असा एवढा वस्तारा दिला. वस्तारा डब्बीतून दिली डब्बी, जा म्हणला. ते गेलं डब्बी घेऊन. मस्त एक वडाचं झाड बघितलं, गार सावली होती, थकलेलं होतं, पाणी वगैरे पिलं. म्हटलं एवढ्या दिवसापासून भगवंताची भक्ती केली, ह्या डब्बीत काय नेमकं उघडून तरी बघावं. त्यानं डबी उघडली. जशी डबी उघडली तसा वस्तारा बाहेर निघाला. जसा वस्तारा बाहेर निघाला तसा चिमणगोटा. तो म्हणला दुसऱ्याला सोन्याची अंगठी होती, मला वस्तारा दिला. ते हुशार होतं. ते म्हणलं असं आहे होय. त्यानं तसाच वस्तारा डबीत दाबून ठेवला, घरी गेला. बायको अशी लांबूनच बघत होती. बायकोनं बघितलं, पण बायको म्हणली जाताना केस होते, येताना कुठं गेली. ते आलं घरी
आणि घरी आलं न बायको म्हणले झाले का शंकर प्रसन्न? हो म्हणले झाले. कुठे काय दिलं? हे बघ म्हणला डब्बी. बायको म्हणली का हो जाताना तर केस होते येताना कुठं गेले? ते म्हणला येता येता बालाजी करून आलोय म्हणला. बालाजी लागला म्हणला मध्ये तेवढा बालाजी गेला मग आलो. बरं ती डब्बी दिली. डब्बी तिनं ठेवली देवघरामध्ये ठेवली तिनं डब्बी. ह्याला जेवायला वगैरे छान स्वयंपाक वगैरे केला. हिनं जेवण वगैरे केलं आणि गेलं बाहेर निघून. आता हिनं डब्बी उघडायची पण डब्बी डायरेक्ट उघडली नाही. अगोदर हिनं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. मग हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला कोणाला बोलवा? बचत गटाचे अध्यक्ष, गावची मास्तरी, अशा 4-5 जणी बोलवल्या. सरपंचीनबाई वगैरे सगळ्या बोलवल्या. कशासाठी? कशासाठी? हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा आणि काय उघडायची? गेल्या सगळ्या बायका गेल्या आणि सगळ्यांनी डबे हातात घेतले. हळदी कुंकू लावलं, डबे ठेवले. हळदी कुंकू लावलं, डबे ठेवली. आता डबे उघडायचा कार्यक्रम. म्हणे उघडा तुम्ही डबी. नाही नाही म्हणले तू उघड. दुसरी म्हणायची नाही नाही मान तुझा आहे तू उघड. तिसरी म्हणायची नाही डबे तुझ्या नवऱ्यानं आणले ना तर तूच उघड. पण मान कुणाचा? हा कुणाचा का असा ना मान? सरपंचीनबाईचा म्हणा नाही तर कोणाचा म्हणायचं तर म्हणा. ते म्हणले एक काम करू सगळ्यांनी डबे हातात घेऊन सगळेच चालतंय म्हणे. घेतली त्यांनी डबे हातात. डबी उघडली. जशी डबी उघडली तसा वस्तारा बाहेर निघाला. जसा वस्तारा बाहेर निघाला तसा घे सरपंचीन कर चमनगोटा, घे मास्तरीन कर चमनगोटा, घे बचत गटाचे अध्यक्ष कर चमनगोटा. सगळे चमनगोटेच. जिकडं बघा तिकडं नुसते गोटेच. म्हणले आता काय करायचंय? काय प्रकार झाला? कोणालाच मेळ लागा ना. जिचं घर होतं ती म्हणली माझा नवरा मला लय हानीन तुम्ही पटकन घराच्या बाहेर निघा. सगळ्याला तिनं घराच्या बाहेर काढलं. लांबूनच बचत गटाचे अध्यक्ष त्याचा नवरा घरी जेवत होता त्या बायकोचा. लांबूनच त्याला बायको दिसली. त्याची गुडघ्या इतकाली केस होती काहीच ठेवलं नाही. नवरा कसा करतो? मॉडेल तर आपलंच दिसायला फक्त गाडी नंबर बदलला म्हणला बाकी काही नाही. बघा इकडे लक्ष द्या. माझा दृष्टांत संपला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. ऐका फजिती कशामुळे ही? कशामुळं? भक्ती केली पण मन निर्मळ ठेवून शुद्ध भाव नसल्यामुळं अशी फजिती झाली. याच्याकरता देवाकडं जर जायचं असेल, भगवंताकडं जर जायचं असेल ना, आपला भाव शुद्ध असला पाहिजे. हे लक्षात ठेवा. माझा विषय हा चाललेला आहे, माझा मुद्दा हा चाललेला आहे. ऐका सुरुवातीचे पंढरपूरचे पहिले वारकरी कोण असतील? भगवान शंकर आहे. वारकरी संप्रदायाचं संपूर्ण ज्ञान जर कोणाकडं होतं तर हे भगवान शंकराकडं होतं. आणि पार्वती माताचा एवढा हट्ट, मालक हे ज्ञान मला सांगा, मालक हे ज्ञान मला सांगा. आणि याच्याही पुढे जाऊन मी बोलतो कसलेही शंकर असू द्या, पार्वतीचा हट्ट मी त्या शंकराचं सांगत नाही, हे बी लक्षात ठेवा. हट्ट ऐकावाच लागतो. 4-5 वर्षा अगोदरचा काळ होता त्यावेळेस बायको नवऱ्याचं ऐकायची. पण आता जमाना बदललाय. आता नवऱ्यालाच बायकोचं ऐकावं. तुम्ही म्हणता महाराज तुमचं लग्न झालं नाही, संसाराच्या प्रपंचाचे लय उचापाते करायला. हे बघा मी प्रामाणिक माणूस आहे. मला माहिती आहे ना तुमच्या मनात काय चाललंय तर. हे बघा मी प्रामाणिक माणूस आहे. काही जरी बोलल तर मी पुरावा देऊन बोलल. कारण महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा, हे लक्षात असू दे बरं. महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा. आणि जर महाराजाच्या बोलण्याला पुरावा नसेल तर महाराज जित्ता पुरावा. बोलणं कळालं ना? ह्याच्याकरता मी पुरावा देऊन बोलणार आहे. ऐका फलकट तो संसार येते सार भगवंत, दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार नाही कुठे. मुळात संसारात प्रपंचात सुखाचा विचार कुठंच नाही महाराज, कुठंच विचार नाही. आता उगाच कीर्तन झालं की घरी जायचं आणि घरी जाऊन वजनात बायकोला म्हणायचं हट, फक्त ज्यांचे लग्न झाले त्यांनी म्हणा. वजनात जायचं म्हणायचं हट हट वाढ जेवायला. इथं पंगतीला जेवून गेला तरी घरी जाऊन म्हणायचं हट, म्हणायचं वाढ जेवायला. बायको जेवायला वाढणारच, फक्त तुम्हाला वजनात म्हणावं लागल. नाही तर तुम्ही अशी मिळी म्हणता ए पिनू जेवण वाटतेस का गो? कशाला वाढीन सांगा बरं? वजनातच म्हणा, बायको जेवायला वाढणारच.
आणि एवढं जरी वजनात म्हणून बायकोनं जर जेवायला वाटलं नाही तर तिथून पुढं तुम्हाला फुल परवानगी. अशा माझ्यासारख्या अशा बाह्या मागं सारायच्या, असं बाहेर जायचं, असा निब्बर बुटाचा जोडा घ्यायचा, जे होईन ते होईन, आणि असा खन 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 पायात घालायचा आणि धाब्यावर जेवून यायचं. कारण मला माहित आहे तुम्ही तुमच्या बायकोला मारू शकत नाही, कारण बायकोला मारण्यासाठी मिशा ठेवाव्या लागतात, हे लक्षात ठेवा. आता सध्याच्या काळात मिशा ठेवूनच बंद केले. बायकाच भेंडत आणि मिशा का चहात उडवायच्यात का सांगा, काय करायचंय? काही खरं राहिलेलं नाही महाराज. हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच आहे. दोघं जण नवरा बायको गाडीवर चालले, दोघं जण नवरा बायको गाडीवर चालले, आणि रस्त्याच्या कडीला बैल सजवलेली. बैल कोणा सणाला सजवते तुमच्याकडं? पोळाच म्हणतात ना, कारण प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते. जिल्हा बदलला की तालुका बदलतो, तालुका बदलला की गाव बदलतं, आणि गाव बदललं की भाषा. कारण आमच्याकडं माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, तुमच्याकडं आहो कसं आहे, जितेच का ना, मेल्यावरच ना. हां ऐका, आता आमच्याकडे महाराजांचं कीर्तन झालं की महिला मंडळ एका रांगेत, पुरुष मंडळ एका रांगेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात. तुमच्याकडं येतात का नाही? नाही येतात, पण आमच्याकडे रिकाम्या हातात नाही देत. आमच्याकडे 500-500च्या नोटा घेऊन येतात. हां बघा तुमच्याकडे कसं आहे. हां बायका म्हणतात महाराज तो पैसे मागायला आणि सोबत काहीच आणणं नाही. महिला मंडळ टेन्शन घेऊ नका, मी कानातलं घेतो, मी नाकातलं घेतो, मी मणी घेतो. असंच एका कीर्तनात म्हणलं मी मणी घेतो, एका बाईनं मला काळे मणी दिले का. आता हणू घ्या का बघा काय वाकडं चलतेत महाराज. काही जण लय वाकडं चलतेत. एक जण हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलवाला मला इकडे, ते म्हणला काय, ते म्हणला तुझ्याकडं गरम काय, ते म्हणला चहा, नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय, ते म्हणला आत्ताच पुरी भाजी तळली, म्हणला पुरी भाजी, नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय, ते म्हणला उत्ताप्पा आहे, नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय. त्याला राग आला आणि रागात म्हणला माझ्याकडे सगळ्यात जास्त गरम इस्तू म्हणला, इस्तू. आता हा इस्तू म्हणला तर ह्यानं गपची बसा ना, हे कसं करतो अनेक प्लेट इस्तू. त्यानं एक प्लेट इस्तू आणला आणि ठेवला त्याच्या पुढं, ह्यानं खिशातून बिडी काढली, इस्त्याला चितिलीन वडीत निघून गेला. बघा एवढं वाकडं चलते. तर आता काय करायचे सांगा बरं, इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चाललेला आहे, माझा मुद्दा हा चाललेला आहे. ऐका, दोघं जण नवरा बायको गाडीवर चालले आणि रस्त्याच्या कडेला काय सजवलेले. बायकोनं नवऱ्याला सहज प्रश्न विचारला, म्हणे होय व आज लयच बैल सजवलेत, आज कशाचा सण आहे. नवऱ्यानं सांगितलं आज बैलाचा सण आहे, म्हणे पोळा आहे. बायकोच्या मनात काय विचार आला की बायको म्हणली बैलाचा जसा सण असतो तसा म्हशीचा एखादा नसतो का. आता असं म्हणल्यावर नवऱ्यानं गपची बसावणार. नवरा म्हणला झाली की आता संक्रांत. बघा कळतंय का बघा. नाही कळलं तर जेवण करा घरी जा, नाही कळाल्यावर काय करता. हा ऐका, सांगितलं म्हणे म्हशीचा सण संक्रांत आहे. बायकोला राग आला. बायकोच्या मनात एवढं छन माझा अपमान केला ना तर मी ह्याचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. थोडेसे पुढे गेले, रस्त्याच्या कढीला गाढवं चरत होते, गाढवं. तेवढ्यात बायको नवऱ्याला कशी करते, तुमचे पाहुणे. नवऱ्याला गाढवाकडे बघून काय तुमचे पाहुणे. नवरा तिच्या पुढचा होता, नवरा गाढवाकडे बघतो, गाढवाला म्हणतो हो राम राम सासरे बुवा. बघा काय करायचं, हा संसार आहे महाराज, काही खरं नाही, फलकट आहे म्हणले. इथं काही नाही बाबा. एक जण बारीक कठीण करून आलं, बारीक कठीण करून आलं आणि ते बायकोकडे गेलं आणि बायकोला म्हणलं का गं आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असं. बायको म्हणली चप्पी करून यायची ना, पाळण्यातले दिसला असतात. काही खरं राहिलेलं नाही. बरं या संसारामध्ये या प्रपंचामध्ये गणितही असं आहे, एकाची आवड वेगळी तर दुसऱ्याची आवड, नवऱ्याची आवड वेगळी तर बायकोची वेगळी तर पोरांची त्याच्यापेक्षा बी वेगळी आवड बी वेगवेगळ्या प्रकारची आहे. एक जण सुंदर एका चप्पल बुटाच्या दुकानामध्ये गेला. ते बुटाच्या दुकानामध्ये गेलं आणि छान क्वालिटीचा बाटा कंपनीचा त्यानं चॉकलेटी कलरचा बूट आणला. 2,500-3 हजार रुपयाचा बूट त्यानं आणला. घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर बायकोला त्यानं बूट दाखवला. बायको म्हणली काय तुम्हाला पटत आहे का, काय लहान लेकरासारखा कलर आणलाय म्हणली, वापस करा, हे कलर मला आवडला. नवऱ्याची आवड वेगळी आणि बायकोची आवड, वापस करा म्हणले, आवडला नाही. ते परत दुकानामध्ये गेलं, दुकानदाराला म्हणला बूट काय आवडला नाही. म्हणे कोणाला, म्हणजे माझ्या बायकोला बूट आवडला नाही, मला जरी आवडला असला तरी, पण मला काय करायचं आता, हा बूट वापस करायचा, मला हा बूट नको आहे. ठीक आहे, दुकानदारानं तो बूट घेतला आणि 6 महिन्यानं परत ते दुकानात गेलं. किती महिन्यानं? 6 महिन्यानं परत दुकानात गेलं. दुकानात गेलं म्हणला का हो 6 महिन्या अगोदर मी एक चॉकलेटी कलरचा तुमच्याकडून बूट आणला होता, बायकोला आवडला नाही म्हणून मी परत तुमच्याकडे वापस दिला होता, तो बूट आहे का. दुकानदार म्हणला एवढा महागाचा बूट आहे. म्हणला आहे ना साहेब, बूट घेऊन जा, काही हरकत नाही, तुमचा बूट मी तुमच्यापाशी तिथं ठेवून दिलेला आहे, कोणीच तो बूट घेतलेला नाही. त्यानं बूट दिला, पण दुकानदार म्हणला का हो
6 महिन्या अगोदर हा बूट तुमच्या बायकोला आवडत नव्हता, तुमच्या बायकोची आवड बदलली का? काय म्हणला ते? तुमच्या बायकोची काय बदलली? आवड बदलली का? हे काय म्हणला माहिती का? बायकोची आवड बदलली नाही, बायकोच बदलली म्हणला. बघा प्रत्येकाची जी आवड आहे ही वेगवेगळ्या प्रकारची आहे, वेगवेगळ्या पद्धतीची आहे.